नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमापन चाचणी यावरचे क्वेश्चन पाहणार आहोत, यावरचे प्रश्न पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुम्हाला सर्व एक्झाममध्ये खूपच महत्त्वाचे आहेत। तर सर्व एक्झाममध्ये जे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे एक्झाम होतात, जसं तलाठीची एक्झाम होते, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा ही जी काय असते, ह्या सर्व एक्झाममध्ये यावर प्रश्न विचारले जातात आणि ह्या प्रश्नांचे मार्क्स हे तुम्ही हातातनं गमावू नये म्हणून मी खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे। आणि शेवटी या व्हिडिओमध्ये काही ट्रिक्स पण सांगणार आहेत की तुमचे यामध्ये मार्क्स जाऊ नये म्हणून। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर काही कळले नाही तर प्लीज कमेंट करा। आपण प्रश्नाला सुरुवात करूया। याच्यामध्ये आपला पहिला प्रश्न आहे, अक्षरमालेतील झ या अक्षरानंतर येणारे पाचवे अक्षर कोणते? ऑप्शन ए आहे च, ऑप्शन बी आहे डमरूतला ड, ऑप्शन सी आहे टोमॅटो मधला ट, ऑप्शन डी आहे ढगातला ढ। तर आता आपण अक्षरमाला पाहूया। तर याचं बरोबर उत्तर काय आहे ते पाहूया। झ नंतर काय येतं? त्र येतं, ट येतो, ठ येतो, ड डमरूतला येतो, ढ ढगातला येतो। तर याचं पाचवं जर पाहिलं तर ढ ढगातला हे बरोबर उत्तर आहे। तर आपला दुसरा प्रश्न आहे, अक्षरमालेतील च या अक्षरानंतर येणारे पाचवे अक्षर कोणते? तर आपलं ऑप्शन ए आहे झ, ऑप्शन ब आहे त्र, ऑप्शन क आहे ट, ऑप्शन ड आहे ठ, ठस्यातला ठ। तर याच्यातलं कुठलं अक्षर आहे जे च अक्षरानंतर पाचवं येतं? तर याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मराठी अक्षरमाला माहीत पाहिजे। यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काय माहिती पाहिजे? मराठी अक्षरमाला। तर मराठी अक्षरमाला तुम्हाला आठवणीत ठेवण्यासाठी 5 5 5 असे त्याचे तुम्हाला 6 भाग करावे लागतात। 5 5 याचे तुम्ही गट पाडा आणि त्यानुसार तुम्ही तिथे लिहून ठेवा। आणि जेव्हा तुम्हाला अक्षरमालेतील च या अक्षरानंतर येणारे पाचवे अक्षर कोणते आहे, तर च कुठं आहे? काय तर छ छत्रीतला, झ जहाजातला, झ झबऱ्यातला, त्र अंगाखाली, ट येतो। काय येतो? उत्तर काय येतं? ट, टनमधला ट। तर ह्याच्यासाठी ह्या प्रश्नासाठी तुम्हाला ही अक्षरमाला पहिल्यांदा गेल्या क्वेश्चन पेपरच्या एका कॉर्नरला लिहून घ्यायची आहे। तिथे कुणीही काही बोलणार नाही। तुम्ही हे गोष्टी महत्त्वाच्या आहे, पेन्सिलने लिहायचं। हे क्वेश्चन झाले की खोडून टाकायचा, विषय संपतो। आता तिसरा प्रश्न जो आहे तो असा आहे, अक्षरमालेतील ल या अक्षराच्या डावीकडील 9वे अक्षर कोणते? तर आता याचं ऑप्शन ए आहे द, ऑप्शन बी आहे ध धनुष्यातला, ऑप्शन सी आहे न नळातला, ऑप्शन डी ड आहे, ऑप्शन डी आहे पपईतला। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ध धनुष्यातला। ओके, तर हे कसं उत्तर आलं? तर आपली पुन्हा अक्षरमाला ओपन करूया। लच्या डावीकडे म्हणजे कुठला? रच्या साईडला, रच्या साईडनी काउंट करायचं तुम्हाला। र हा फर्स्ट होईल, य 2 होईल, 3 4 5 6 7 8 9। तर काय उत्तर येतं? ध धनुष्यातला। ओके, असे अक्षरमाला तुम्हाला पहिल्यांदा लिहून घेतलेले असेल तर खूपच इझी पडणार आहे। अशा प्रकारचेच प्रश्न ह्या एक्झाममध्ये विचारले जातात। आता आपला चौथा प्रश्न असा आहे, अक्षरमालेतील श शहरातला या अक्षराच्या डावीकडील 10वे अक्षर कोणते आहे? तर श कुठे पहा बरं पहिल्यांदा, शेवटी आहे श, बरोबर। शेवटून 10वं अक्षर, शला सोडून द्या, तिथून 10वं अक्षर कुठलं आहे ते सांगायचं तुम्हाला। तर डावीकडे म्हणजे वच्या साईडनी,
1 2 3 4 5 6 7 8 9 10. काय येतं आहे? ऑप्शन ए 9. बरोबर उत्तर आहे 9. आपला 5वा प्रश्न आहे, मराठी अक्षरमालेतील 3रे, 8वे, 18वे, 20वे आणि 29वे अक्षर घेऊन अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि या शब्दातील मधले अक्षर कोणते येईल ते सांगायचं तुम्हाला. तर मराठी अक्षरमाळातले 3रं काय आहे? तो वर्ड लिहायचा आहे तुम्हाला. ग आहे. 3रा वर्ड काय आहे? ग आहे. त्याच्यानंतर 8वा काय आहे? 8वा आहे जहाजातला. ओके. त्याच्यानंतर 18वा वर्ड काय आहे? द. ओके. याचे ऑप्शन तुम्हाला सांगते पहिल्यांदा. ऑप्शन ए आहे जहाजातला. ऑप्शन बी आहे दवातमधला. ऑप्शन सी आहे नळातला. ऑप्शन डी आहे वनातला. ओके. तर आता आपण हे सर्व लाईनीने लिहून घ्या. पटपट आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. तर 3रे काय आहे? ग आहे. 8वे काय आहे? जहाज आहे. 18वे काय आहे? द आहे. बरोबर. 20वे काय आहे? न आहे. 20वे काय आहे? न आहे. त्याच्यानंतर 29वे काय आहे? व आहे. 29वे व आहे. टोटल किती आहेत मराठी वर्णमाला? 30 आहेत. बरोबर. हे टोटल मराठी वर्णमाला 30 आहे. तर याचं येतं ग ज द न व. याच्यावरनं काय वर्ड बनवू शकता तुम्ही? तर माझ्या अंदाजाने न गजवंदन आला. बरोबर. गजवंदनमधला मधलं अक्षर विचारलं आहे तर काय येणार आहे? व. तर बरोबर उत्तर काय येतं आहे आपलं? ऑप्शन डी व. ओके. आपला प्रश्न क्रमांक 6 आहे, अक्षरमालेतील छत्रीतला ते दवात या अक्षरामध्ये खालीलपैकी कोणते अक्षर मधोमध येईल? त्याच्यातले ऑप्शन ए टमाटरमधला. ऑप्शन बी डमरूतला ड. ऑप्शन सी आहे ढगातला ढ. आणि ऑप्शन डी आहे कोणतेही नाही. आता ते द या अक्षरामध्ये किती अक्षर आहेत? आणि द मध्ये एकूण 10 अक्षरांची मालिका आहे. ते द ही एकूण 10 अक्षरांची मालिका आहे. तर याच्यामध्ये 10 हा समसंख्या असल्यामुळं याच्यामध्ये मधोमध कुठलाही येणार नाही. त्यामुळं लास्टचं ऑप्शन आहे ऑप्शन डी कोणतेही नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कोणतेही नाही. आता आपला 7वा प्रश्न आहे, व हा सी लो न क या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्यातील 5वे अक्षर कोणते? आता हे तुम्ही अलटीपलटी करून हे शब्द पाहू शकता. तर इथे सिंहावलोकन हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तर यातले 5वे अक्षर कोणते आहे? तर 5वे अक्षर आहे क. तर ऑप्शन ए आहे व. ऑप्शन बी आहे हा. ऑप्शन सी आहे न. ऑप्शन डी आहे क. तर याचं बरोबर उत्तर काय येईल? ऑप्शन डी क. ओके. आपला 8वा प्रश्न आहे, इंग्रजी वर्णमालेतील सुरुवातीकडून 19वे अक्षर शेवटून कितवे असेल? आता इंग्रजी वर्णमाला कितीची असते? तर 26ची असते. बरोबर केलं. 26मधनं 18 घालवा कारण 8. तर 8वे उत्तर बरोबर आहे. ऑप्शन क 8वे इंग्रजी वर्णमालेतील सुरुवातीकडून 19वे अक्षर यस आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, इंग्रजी वर्णमालेतील 4थे, 9वे, 13वे, 15वे, 19वे आणि 23वे अक्षर घेऊन जो अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्यातील शेवटच्या अक्षराचा वर्णमालेतील क्रमांक कितवा आहे? ऑप्शन ए आहे 9वा. ऑप्शन बी आहे 13वा. ऑप्शन सी आहे 19वा. ऑप्शन डी आहे 15वा. तर आता पहा, हा प्रश्न सॉल्व करताना कसं करावं लागेल तुम्हाला? इंग्रजी वर्णमालातले तुम्हाला 4थं अक्षर जे आहे ते काय आहे? डी आहे. 9वं अक्षर काय आहे? आय आहे. 13वे अक्षर काय आहे?
एम आहे, 15वे अक्षर ओ आहे, 19वे अक्षर एस आहे आणि 23वे अक्षर काय आहे, डब्ल्यू आहे. ती सर्व अक्षरं तुम्ही पहिल्यांदा कलेक्ट करायची. त्यातनं तुम्ही चेंजेस करून 1-2 वर्ड तुम्हाला त्यातनं काय वाटतं, काय वाक्य बनू शकतं, तसं एक अर्थपूर्ण शब्द त्यात तयार करायचा आहे. तर तो शब्द तयार होतो आहे तुमचा विजडम, WISDOM. हा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो आहे. तर आता हा अर्थपूर्ण शब्द तयार झाल्यानंतर याच्यामध्ये एम जो आहे, शेवटचा जो शब्द आहे त्याचा क्रमांक कितवा आहे तो विचारला आहे. जो अर्थपूर्ण शब्द तयार झाला आहे विजडम, याचा शेवटचा जो शब्द आहे यम, याचा क्रमांक कितवा आहे वर्णमालेतली तो विचारला आहे. तर एमचा क्रमांक आहे 13वा. वर्णमालिका पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला हा नंबर दिसेल. एमचा नंबर आहे 13वा. आता प्रश्न क्रमांक 10 आहे डिफरन्शिएट, DIFFERENTIATE, डिफरन्शिएट या शब्दात फक्त 2 वेळा आलेली अक्षरे कोणती. तर पाहायचं, डी आहे का, नाही आहे. आय आहे का, आहे, 2दा आहे, बरोबर. तर हा साईडला लिहून ठेवायचा. एफ 2दा आहे, तो साईडला लिहून ठेवायचा. ई किती वेळा आहे, 3 वेळा, तर तो नाही लिहायचा आपल्याला. त्याच्यानंतर आर आहे का, नाही आहे. ई तर नाहीच आहे. एन आहे का, नाही आहे. टी 2 वेळा आहे, म्हणजे काय झालं, IFT. ओके, आय तर आपण पाहिला आहे, 2 आहेत ते लिहिले. साईडला लगेच लिहित चालायचं. आय आहे, एफ आहे आणि टी आहे. तर आपला आता याच्यामध्ये ऑप्शन काय दिलेले आहेत तुम्हाला. ऑप्शन क्रमांक ए आहे IF, ऑप्शन क्रमांक बी आहे IT, ऑप्शन क्रमांक सी आहे IFT आणि ऑप्शन क्रमांक डी आहे EIFT. तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी IFT. ओके, तसं तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये करावं लागणार आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला अक्षरमाला, वर्णमाला, मराठीतील अक्षरमाला, वर्णमाला ही तुम्हाला लिहिणं कंपल्सरी आहे. कुठेही कॉर्नरला लिहू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. रफ पेपर दिलेलाच असतो त्याच्यासाठी. त्यानंतर क्रमांक 11 आहे डिफरन्शिएट या शब्दात फक्त 2 वेळा आलेली अक्षरे कोणती. तर आपण डी पाहिला आहे, डी हा एकदाच आला आहे. आय जो आहे हा 2दा आला आहे. तर पहिल्या प्रश्नाचे IFT हे 3 पण येणारच आहेत. प्लस एफ हा 3 ते 4 वेळा आलेला आहे. 2 किंवा 2पेक्षा जास्त आलेली अक्षरे कोणती आहे. तर आता याच्यामध्ये ई हा 3 वेळा आला आहे, तर हा एक धरता येईल. म्हणजे आपलं ऑप्शन ए आहे IF, ऑप्शन बी आहे IT, ऑप्शन सी आहे IFT, ऑप्शन डी आहे EIFT. तर 2 किंवा 2पेक्षा जास्त वेळा आलेली अक्षरे कोणती आहे. तर याच्यामध्ये आहे EIFT. ई हा 3 वेळा आलेला आहे. पहिल्या उत्तरामध्ये 2 वेळा विचारलं होतं म्हणून ते बरोबर नाही आलं, म्हणून तो ऑप्शन डी आहे EIFT. ओके, आता तुमचा 12वा प्रश्न असा आहे, प्रश्न क्रमांक 12वा आहे रिकामे जागी कोणते अक्षर भरले असता पुढील सर्व शब्द अर्थपूर्ण होतील. त्याच्यामध्ये भ डॅश न, दुसरा वर्ड आहे डॅश तन, पंक डॅश आहे, वी डॅश य आहे. त्याच्यामध्ये कुठला वर्ड तुम्ही ॲड केला तर एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो ते सांगायचं आहे. तर ऑप्शन ए आहे व, ऑप्शन बी आहे न, ऑप्शन सी आहे ल, ऑप्शन डी आहे जहाजातला झ. तर याचं बरोबर उत्तर आहे. आता भ मध्ये काय टाकलं, भवन होतं का, भवन पण होतं, भनन नाही होते, भलन नाही होते, भजन होतं आहे. ओके, तर आपल्याला एक अर्थपूर्ण वाटतं हा ज किंवा व दोन्ही येऊ शकतं. तर वरती वतन पण बसतं आहे आणि जतन पण बसतं आहे, बरोबर. पण पकव
नाही बसत, त्यामुळं तिथे काय येणार आहे, पंकज येणार आहे आणि वरती विजय, म्हणजे बरोबर काय आहे, ऑप्शन डी आहे ज, विजय. ओके, ऑप्शन डी आहे ज. आपला प्रश्न क्रमांक 13 आहे, एका कारखान्याचा आठवडा शुक्रवारपासून सुरू होतो, तर या आठवड्यातील 5वा दिवस कोणता? आता शुक्रवारी जर त्याचा आठवडा सुरुवात होत असेल तर शुक्रवार हा पहिला आपला ऑप्शन ए आहे सोमवार, ऑप्शन बी आहे मंगळवार, ऑप्शन सी आहे बुधवार, ऑप्शन डी आहे गुरुवार. तर काय विचारलं आहे, एखादा एक कंपनीचा आठवडा शुक्रवारपासून सुरू होतो आहे, तर आठवड्यातला 5वा दिवस कोणता? शुक्रवार हा पहिला आहे, तर शनिवार दुसरा असणार आहे, रविवार तिसरा असणार आहे, सोमवार चौथा असणार आहे आणि मंगळवार 5वा असणार आहे. ऑप्शन बी आहे मंगळवार. आपला 14 प्रश्न क्रमांक आहे, ज्या इंग्रजी महिन्याच्या नावात जोडाक्षर नाही असे महिने किती? तर आता इथे तुम्हाला इंग्रजी महिने माहिती पाहिजेत. ऑप्शन ए आहे 4, ऑप्शन बी आहे 5, ऑप्शन सी आहे 6, ऑप्शन डी आहे 7. तर इंग्रजी महिन्यामध्ये जानेवारीमध्ये जोडाक्षर आहेत का? नाही आहेत. मेमध्ये, जानेवारीमध्ये नाहीत, फेब्रुवारीमध्ये जोडाक्षर आहेत. तर जानेवारी साईडला काढा. मार्चमध्ये जोडाक्षर आहे, एप्रिलमध्ये आहे. ओके, मेमध्ये नाही आहे, तर मे साईडला काढा. जूनमध्ये नाही आहे, जून साईडला काढा. जुलैला नाही आहे, ऑगस्टला जोडाक्षर आहे, सप्टेंबरला पण जॉईंट अक्षर आहे, ऑक्टोबरला पण जॉईंट आहे, नोव्हेंबरला पण जॉईंट आहे, डिसेंबरला जॉईंट नाही आहे. तर टोटल किती झाले? जानेवारी, मे, जून, जुलै आणि डिसेंबर हे 5 महिने जे आहेत ते विदाऊट जोडाक्षर आहेत. तर ऑप्शन काय आहे याचं उत्तर? ऑप्शन बी 5. प्रश्न क्रमांक 15, जनरेशन या शब्दात किती स्वर आहेत? जनरेशन या शब्दात किती स्वर आहेत? तर स्वर म्हणजे काय? ए, ई, आय, ओ, यू हे स्वर आपण पाहिलेलेच आहेत. तर आपला ऑप्शन ए आहे 3, ऑप्शन बी आहे 4, ऑप्शन सी आहे 5, ऑप्शन डी आहे 6. तर जनरेशन या शब्दात किती स्वर आहेत? तर जनरेशनमध्ये ई जो आहे हा एक स्वर आहे. ओके, तर हा याला एकदाच काउंट करायचा आपल्याला. ओके, त्याच्यानंतर ई झाला, ए एक झाला, आय झाला, ओ झाला, असे 4 आहेत. ओके, ई हा एकदाच धरायचा आहे. किती स्वर आहेत? ई, आय, ओ. ओके, असे टोटल आपले 4 स्वर आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक बी हा 4 आहे. ऑप्शन क्रमांक बी 4 हे बरोबर उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 16, 457 5794 3757 2756 5371 9576 या संख्यामध्ये किती असे 5 आहेत की ज्याच्यानंतर लगेचच 7 हा अंक आलेला आहे? तर ऑप्शन ए आहे 3, ऑप्शन बी आहे 4, ऑप्शन सी आहे 5, ऑप्शन डी आहे 6. ओके, 457मध्ये 5 नंतर 7 लगेचच आलेला आहे, तर हा एक वर्ड होईल. त्याच्यानंतर 5 नंतर 7 आहे, हा याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये पण आहे, तिसऱ्या पण शब्दात आहे, चौथ्यात नाही आहे, 5व्यात पण नाही आहे, याच्यात आहे. किती झाले? 3, 4. ओके, तर याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी 4. 4 याच्यामध्ये, 5 नंतर लगेच 7 आहे. ओके, आता प्रश्न क्रमांक 17 आहे, 6452 564 3456 4691 9641 8645 या संख्यामध्ये किती वेळा 6 नंतर 4 हा अंक आला आहे, मात्र त्यानंतर लगेचच 5 हा अंक आलेला नाही? ओके, 6 नंतर 4 किती याच्यामध्ये आला आहे? 1, 2 याच्यात नाही आहे, 6 नंतर 4 यात पण नाही आहे, यात आहे, यात आहे. ओके, पण हा अंक आलेला नाही, 5 नको आहे. 6 4 आला आहे पण 5 नको आहे, हा मग नाही धरणार, हा धरणार. ओके, हा धरणार. असे टोटल किती आहेत?
2 2 आहेत. त्यामुळे ह्या 3 याच्यामध्येच ह्या 2 याच्यामध्येच 6 नंतर 4 आहे आणि लगेच 5 आलेला नाही. तर असे किती आहेत? 2 आहे. ओके, हा झाला 17वा प्रश्न आपला. ओके, असेच प्रश्न असणार आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 18 आहे 249563271158 या अंकाच्या मधोमध कोणता अंक? ऑप्शन ए पाहूया पहिल्यांदा. ऑप्शन ए आहे 6, ऑप्शन बी आहे 3, ऑप्शन सी आहे 2, ऑप्शन डी आहे कोणताही नाही. ओके, तर याच्यामध्ये का 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आहेत. त्याच्या मधोमध जो येईल तो 6वा येईल. तर 6वा काय येतो? ऑप्शन बी 3. ओके, तर हे जर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, ह्या सरावाने तुम्हाला लवकरात लवकर जमून येईल. आता प्रश्न क्रमांक 20 आहे तुमचा. 12 4 37 23 17 9 26 35 19 या अंकामधील 4पेक्षा मोठी व 26पेक्षा लहान समसंख्या कोणती? 4पेक्षा मोठी आणि 26पेक्षा लहान समसंख्या कोणती? तर आता तुम्हाला पहिल्यांदा याच्यामध्ये ऑप्शन ए आहे 9, ऑप्शन बी आहे 12, ऑप्शन सी आहे 17, ऑप्शन डी आहे 19. आता हे ज्या तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत ह्या सगळ्या 4पेक्षा मोठ्या आहेत. ओके, व 26पेक्षा लहान. याच्यामध्ये 26पेक्षा लहान समसंख्या बघायची. 4पेक्षा मोठी आणि 26पेक्षा लहान. तर याच्यामध्ये पहिल्यांदा सम विचारले ना, तर 12 हा एक सम आहे, 4 हा एक सम आहे. ओके, त्याच्यानंतर 26 हा एक सम आहे. ओके, तर टोटल किती आहेत सम याच्यामध्ये? 26 एक आहे, 4 आहे आणि 12 आहे. ओके, तर 26पेक्षा लहान समसंख्या कोणती? तर 26 ही समसंख्या आहे. 26 नंतर कुठली? 12वी ही एक समसंख्या आहे आणि 4 एक समसंख्या आहे. तर इथे विचारले 4पेक्षा मोठी आणि 26पेक्षा लहान, तर कुठली येईल? 12 येईल. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 12. ओके, आता आपला 20वा प्रश्न आहे. दिवाळीला गणपतरावांनी चांदणीच्या आकाराचा आकाशकंदील लावला होता. दिवाळीला गणपतरावांनी चांदणीच्या आकाराचा आकाशकंदील लावला होता. या वाक्यातील मोठ्या शब्दातील अक्षरे सर्वात लहान शब्दातील अक्षरापेक्षा कितीने जास्त आहेत? तर आता बघा, याच्यामध्ये ऑप्शन ए दिलाय 3, ऑप्शन बी दिलाय 4, ऑप्शन सी दिलाय 5, ऑप्शन डी दिलाय 6. तर बरोबर. आता दिवाळी हा छोटा आहे, होता हा एक सगळ्यात छोटा वर्ड आहे. आता गणपतरावांनी हा 7 आकडी दिसतोय, आकाशकंदील हा 6च आहे. तर गणपतरावांनी आणि होता याच्यामध्ये आता कॉम्पिटिशन. हे 2 शब्द लक्षात ठेवा. इथं काय विचारले? या वाक्यातील मोठ्या शब्दातील अक्षरे, मोठ्या शब्दातली अक्षरे किती आहेत? 7 आहेत. सर्वात लहान शब्दातील अक्षरापेक्षा कितीने जास्त आहेत? इथं 2 आहेत. तर टोटल किती आहेत? 5. होतामध्ये 2 आहे, गणपतरावामध्ये 7 आहेत. गणपतरावामध्ये 7 आहेत. तर 7 - 7 2 गेले किती राहतात? 5. तर ऑप्शन 5 हे बरोबर उत्तर आहे. ओके, तर आता मी शेवटची तुम्हाला याच्यामध्ये ट्रिक सांगणार होते की याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. सर्वप्रथम तुम्ही जेव्हा तुमच्या एक्झाम सेंटरमध्ये एंट्री कराल तेव्हा तुम्हाला मराठी अक्षरमाला, इंग्रजी वर्णमाला, त्याच्यानंतर इंग्रजी महिने, ओके, हे सर्व तुम्हाला एका पेपरवर, रफ पेपरवर लिहून घ्यायचं आहे. तुमचे हे प्रश्न पहिल्यांदा सॉल्व करायचे, कारण याला वेळ जास्त लागतो, कारण बुद्धिमत्ता तुम्हाला जास्त वापरावी लागते. पण एकदम ॲक्युरेट क्वेश्चन सॉल्व होतात, याच्यामध्ये कुठलेही क्वेश्चन राहत नाही. त्यामुळे हे पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला पडतात. हे तुम्हाला गेल्या गेल्या हे लिहायचं आहे, कारण एवढं आपल्या आठवणीत राहत नाही. एक्झाम सेंटरमध्ये जाताना एवढं फक्त तुम्ही प्रिपेअर करा. हे तुम्ही याच्यातले तुम्हाला जे 7-8 मार्क्स आहेत हे तुम्हाला मिळून जातील. तर हे तुम्हाला पहिल्यांदा गेल्या गेल्या लिहून ठेवायचे आहेत. ओके, तर हे तुमचे प्रश्न सॉल्व होतील. ही छोटीशी ट्रिक आहे आणि तुम्ही ट्रिक जर यूज केली तर तुमचे
या फर्स्ट सेक्शनमधला एकही मार्क जाणार नाही. तर ऑल दी बेस्ट. आणि याच्यामध्ये काही तुम्हाला प्रश्न असतील तर प्लीज कमेंट्स करा, मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.